पहिल्या चेंडूवरती आणि पहिल्या चेंडूवरती वाईट चेंडू काविंद भारतीय संघामध्ये. पहिला चेंडू वाईट. पहिल्या चेंडूवरती काविंद भारतीय पहिला पुढील चेंडू अभिचा स्ट्राईकला दुसरा अन्य चेंडू. पहिला चेंडू नो प्लस 1 2 धावेची भारतीय संघामध्ये. थोडस अभिवृद्धी प्रेशर्स दिसतोय मला तरी. त्याचे पुढील चेंडू अजूनही बाकी आहेत आणि या चेंडूवरती मात्र चौकार. 4 धावेची भारतीय संघामध्ये. तसं थोडस खराब असं क्षेत्ररक्षण. सेमीफायनलचा प्रेशर म्हणता येईल या सामन्यामध्ये. पहिला चेंडू वाईट. पुढील चेंडू आता कशा प्रकारे सुंदर क्षेत्ररक्षण आणि एका धावेची भारतीय संघामध्ये. दोन्ही डावखोरी फलंदाज छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जालगाव या संघाकडून खेळताना. अभिचा पुढील चेंडू आणि अभिचा चेंडूवरती विकेट. पहिलीच विकेट. सुंदर शुभेच्छा आता अभियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिले काही चेंडू खराब निघाले आणि पुढील चेंडू मध्ये त्यांनी विकेट घेतलेले आहेत. अजूनही अभिच्या गोलंदाजीमधून पहिल्या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातल्या. न्यू बॅट्समन नेम रुपेश. स्ट्राईकला रुपेश आणि हा वाईट चेंडू एका अरविंद जोडीची भारतीय संघामध्ये. पुन्हा एकदा अबी. एका धावेची भर पडते संघामध्ये. काशी चांगली खेळ करतात सौरभ रुपेश. शेवट 2 चेंडू शिल्लक. एक धाव. एका धावेची भर पडते संघात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. अशी चांगली खेळ करते सौरभ. दोन धावांची भर पडते संघामध्ये. पहिलं संघाटी दुसरे घेऊन जातो आर्यन. आर्यनचा पहिला चेंडू रुपेशाना आणि पहिला चेंडू नो प्लस 1 2 धावेची भर पडते संघामध्ये. खरंच विश्वकर्मा गिमोनाच्या गुलांसमोर प्रेशरच समजतंय कारण ते पहिले काही चेंडू खराब निघतायत. आणि या चेंडूवरती मात्र विकेट. रुपेश बाद होत आहेत. तसेच आधार विकास मंडळाचे सल्लागार श्री शरदजी गौरव साहेब यांचं क्रीडांगणावरती आगमन झालेलं आहे. तरी मी त्यांना व्यासपीठावरती आगमन झालंय त्यांच्या मंडळाकडून हार्दिक स्वागत. न्यू बॅट्समन नेम जळगाव. बॅट्समन नेम साहिल. गोलंदाजी आर्यन. आर्यनचा पुढील चेंडू सौरभला. पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण या चेंडूवरती विकेट. आणि साहिल बाद होतो. चेंडू अमितला. पाहूया आर्यनचा पुढील चेंडू कशा प्रकारे असेल आणि अमित त्या चेंडूवरती किती धावसंख्या देतो पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू होते.
हे सुंदर असं क्षेत्ररक्षण. शेवटचे 2 चेंडू बाकी. सुंदर शुभेच्छा आर्यन. तर सुंदर क्षेत्ररक्षण विश्वकर्मा गिमोणे संघाकडून पाहायला मिळत आपल्याला. आणि पुन्हा एकदा आणि विकेट. मोठा असे विकेट पडते सौरभच्या स्वरूपात. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आबीकडून. डायरेक्ट हिट केले दादू. शेवटचे चेंडू बाकी आहे. सहजरित्या त्याने विकेट सौरभ. सुंदर अशी गोलंदाजीमध्ये आर्यनची पहिली काही चेंडू खराब होते, परंतु पुढील चेंडू त्यांनी अशी काही गोलंदाजी केली आणि 3 विकेट महत्वाचे जे फलंदाज त्याने पहिल्यांदा पाठवलेले आहेत. त्यावेळा शेवटच्या चेंडूवरती 1 धावाची बॉल पडते संघामध्ये. 2 संपतात. धाव संख्या होती ती जळगाव या संघाची 16. 4 बाद 16. पहिल्या विश्वकर्मा गिमोणे संघाकडून तिसरा डकोन घेऊन आपी. वैयक्तिक दुसरा संघाने तिसरा घेऊन आपी. अभिचा चेंडू आणि ते बाद होतोय ते अशी चांगली खेळ करतात विश्वकर्मा संघाचे खेळाडू. बॅट्समॅन नेम सौरभ. बॅट्समॅन नेम सांगायचं आहे. सुमित. पुन्हा एकदा खेळाचे होते इथे सुमित. अच्छा मागणी षटक म्हणजे त्या बीचे 6 विकेट गेले आहेत. बॅट्समॅन नेम स्वराज झालेत का मैदानामध्ये. स्ट्राईकला स्वराज. अभिला हॅट्रिकचा चान्स आहे. अभिला हॅट्रिकचा चान्स आहे. पाहूया हॅट्रिक येतो का. हॅट्रिकचा चान्स हुकलेला आहे. 1 धाव सटिता पूर्ण करता 1 धावची भर पडते संघा. 3 बॉल झालेले आहेत. तिसऱ्या षटकात 3 चेंडू शिल्लक. नाले टी शर्ट घातला होतं. बॉल कशा समजले नाही. प्लेसमेंटच्या नादामध्ये डॉट बॉल. पुढे चेंडू प्लेस केलेला आहे. 1 धाव सहजिता पूर्ण करतायत. 1 धावीची भर पडते संघामध्ये. शेवटचे 1 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. बॉल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 18. खरंच खूप अटीतटीची लढत पाहायला मिळते आपल्याला सर्व प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये. काय अंकित आणि वाईट चेंडू. पहिला चेंडू वाईट चेंडूचे
अभिनंदनाच्या प्रत्येक संघामध्ये. पाहूया अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. वाईट चेंडू एक अभिनंदनाच्या प्रत्येक संघामध्ये. अंपायर डिसिजन वाईट. गुड डिसिजन. पुन्हा एकदा एक अभिनंदनाची प्रत्येक संघामध्ये. एक धावेची भर पडते संघात. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. गोलजी करतो अंकितचा पुढील चेंडू संतोषांना. आणि त्यांचा पहिला फाऊल झालेला आहे. दुसरा फाऊल झाला तर आपण इथे बादवाल्याची आपण दक्षता घ्यायची. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. आणि सुंदर क्षेत्रक्षण इथे मात्र एक धावेची भर पडते संघामध्ये. सुंदर रनिंग म्हणता येईल संतोष आणि स्वराजाचं. चौथ्या षटकातले 3 चेंडू बाकी. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत ते विश्वकर्मा घेऊन संघाचे क्षेत्ररक्षक गोलंदाज. सगळ्यांची खूप मेहनत चालू आहे. आपल्याला अंतिम सामन्यामध्ये दाखल होण्यासाठी दोन्ही संघाची कसरत पाहायला मिळते. पाहूया कोण ठरणार. 3 चेंडू बाकी आहेत चौथ्या षटकातले. स्ट्राईकला तो स्वराज. अंकितचा चेंडू फोन केलास ना तू लक्ष ठेव. प्लेसमेंट करून एक धाव साधित पूर्ण एक धावाची भर पडते संघामध्ये. चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पाहूया अंकित पुढचे 2 चेंडू कसे लागतो ते. नो बॉल. नो. पण चालू धावा. नाण्या टी शर्ट काय घातला काल घातला नव्हता. हे नाण्या पण चालू धावा. घातला नव्हता आज. एकच धाव. 1 रनची भर पडते संघामध्ये. प्लीज अंपायर डिसिजन. शेवटचा चेंडू बाकी अंकितचा. स्ट्राईक करतील ते संतोष आणि सुंदर क्षेत्ररक्षण. आणि यावरती मात्र एकच भर पडते. 4 षटक संख्या धाव संख्या होती छत्रपती शिवाजी महाराज जालगाव संघाची. 25 धावांचं आव्हान आहे ते विश्वकर्मा गिमाळच्या बॅटर समोर. पुढे चेंडू. 1 धावाची बॉल पडते संघामध्ये. लगेच चालू केलं. बंद करतो. वरते बघ. वाईट बॉल. 1 धावाची भर. वरतं वाचाय बघ. नो बॉल. नो +1 अशी 2 धावांची भर. पुढे चेंडू सौरभचा. 1 धावेची बॉल पडते संघामध्ये. चांगली खेळ करतात ते अंकित. नॉन स्ट्राईकला तो अभि. लगेच चालू केलं रे. वाईट बॉल. 1 धावेची भर.
पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एका धावेची भर पडते संघामध्ये. डॉट बॉल. बॉल काही समजलेला नाही. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. एका धावेची भर पडते पुन्हा एकदा. हे चांगली खेळ करतात ते अंकित. एक धाव. एका धावेची भर. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 9. धावसंख्या होती ती विश्वकर्मा गुन्हे संघाची. बिनबाद 9. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूत 17 धावेची आवश्यकता. पाहूया कोणता संघ विजय होते ते. दुसरा षटक घेऊन येतो श्रेयस. स्ट्रायकर बॅट्समन अभि. नॉन स्ट्रायकर अंकित. पाहूया अजूनही ओपनर फलंदाज मैदानामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती 1 धावेची भर संघामध्ये. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली होती अभिने. आपल्या संघाचं धावफलक पुढे सरकवताना अभि आणि अंकित. पुन्हा एकदा 1 धावेची भर संघामध्ये. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजांची योग्यरित्या चालू असलेली ही पुन्हा 1 धावेची भर संघामध्ये. दुसरी षटक चालू आहे. आणि पुन्हा एकदा 2 चेंडू बाकी. स्ट्राईक लावतो अंकित. गोंजी करतो श्रेयस. पाहूया कोणता संघ मारतो बाजी. आणि पुन्हा एकदा 1 धावेची भर संघामध्ये. शेवटचा 1 चेंडू बाकी दुसऱ्या षटकातल्या. पुन्हा एकदा पाहूया शेवटची चेंडू होती किती धावसंख्या मिळते होती. संपते. धावसंख्या होती ती विश्वकर्मा गुन्हे संघाची 15. बिनबाद 15. अजून दाखल होणार आहे. पहिला आपल्या गणेश कन्या असून हा संघ अंतिम सामने दाखल झालेला आहे. तर या सामन्यातून कोणता संघ दाखल होतो ते आपण पाहूया. वैयक्तिक दुसऱ्या संघाने 3रा गुण तो सौरभ. आणि चौकार. पहिल्या चेंडू होती 4 धावेची भर. सुंदर शुभांगी करताना अंकित आणि अभि. काहीसं प्रेशर दिसतंय दोन्ही संघाच्या खेळाडूंवरती. मगाच्या इनिंग मध्ये आपण विश्वकर्माच्या गोलंदाजावरती प्रेशर होता आणि आत्ताच्या जळगाव संघाच्या. आणि हा निर्धाव चेंडू येतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सौरभ कडून मॅच मध्ये रंगत वाटताना. पाहूया कोणता संघ विजय होतो ते. आणि या चेंडूवरती विकेट. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल सौरभ कडून. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा निर्धाव. 3री विकेट. न्यू बॅट्समॅन जो सर्व. पाहूया 3 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक सर्व नॉन स्ट्राईकर आधी सर्व पुढील चेंडू सर्वला. आणि या चेंडूवरती नाही तर विकेट होते. सर्व बाद होते. सर्वांनी आजच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतले आहेत.
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अजून 2 चेंडू बाकी मोठासा खिंडापड चालला आहे. धावसंख्या कुठे स्टार्ट झालेली आहे. थोडं सरकवताना दिसत नाही आपल्याला. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये खेळ जाण्याला आहे. पाहूया 6 चेंडूत किती धावसंख्या जात आहेत आणि अजूनही तिसऱ्या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया सौरभ यांनी 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतलेला आहे. हॅट्रिक चेंडू दादूला. पाहूया आणि निर्धाव चेंडू होत आहे. सुंदर गोलंदाजी करताना सौरभ. शेवटचा एक चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातला. कैसा सौरभ पाटीलचा चेंडू विश्वकर्मा घेऊन संघाच्या समजत नाहीये. मॅच सुरुवातीच्या काळात वाटले होते की विश्वकर्मा संघाच्या बाजूने झुकते, परंतु सौरभ पाटील यांनी त्याच्या गोलंदाजीवरती विश्वकर्मा संघाच्या फलंदाजांना त्याने थांबवून ठेवलेला आहे. त्यावेळेस शेवटचा चेंडू आणि किती धावसंख्या मिळाली शेवटच्या चेंडूवरती. एक धावची बाद लागते. तिसऱ्या थांबतो. धावसंख्या होती विश्वकर्मा गावणे संघाची 20 आणि 6 चेंडू 6 धावा आपल्या संघाला विजय मिळवून देत होते. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. पाहूया कोणता संघ विजय होत होते. चौथ्या अंतिम षटकात रुपेश. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये 6 धावाची आवश्यकता आहे ती विश्वकर्मा गावणे संघाला. होतो याचा पुढील चेंडू. पहिला चेंडू अभिला आणि उठून गेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव काढण्याचा होत होता अभि. 2 धावांची ही जोडी मैदानामध्ये. अभि आणि दादू. 5 बॉल 5 धावा. मॅच मध्ये रंगत वाढताना 5 बॉल 5 धावा. पाहूया रुपेशचा पुढील चेंडू दादूला आणि रुपेशने दादूची विकेट घेतलेली आहे. मोठा धक्का दादूच्या स्वरूपात. सुंदरशी गोलंदाजी करताना जळगाव संघाचे गोलंदाज रुपेश यांनी आपल्या गोलंदाजीचा नमुना दाखवण्यास सुरुवात केली आहे. न्यू बॅट्समॅन तो आर्यन. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग. पाहूया रुपेश यांची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अजून त्याचे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ आहे आणि 4 चेंडू 5 धावाची आवश्यकता आहे ती. अभि मारील असं वाटतंय. या चेंडूवरती त्यांनी काय करून अभि यांना स्ट्राईक दिली आहे. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. पाहूया कोणता संघ विजय होतोय ते. 3 चेंडूचे खेळ बाकी आहे. 3 चेंडू 4 धावा. स्ट्राईक दिली अभि. 3 चेंडू 4 धावा. आणि एका धावेची प्रत्येक संघामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू 3 धावेची आवश्यकता आहे. कोणता संघ विजय होणार या सामन्यामध्ये पाहूया. आणि अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ दाखवत होतो. विश्वकर्मा गेमोडे की छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जालगाव. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा 1 धाव. आणि आता अवघ्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. निर्णायक चेंडू आहे. 1 चेंडू 2 धावा. पाहूया कोणता संघ विजय होतो आणि कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 2 धावा. अवघा 1 चेंडू बाकी आहे. निर्णायक चेंडू बाकी आहे. अभि आपल्या संघाला विजय मिळून देते का पाहूया. एका चेंडूत 2 धावा. कोणता संघ विजय होतो ते पाहूया. आणि अंतिम सामन्यामध्ये दाखवत होते विश्वकर्मा गेमोडे छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जालगाव. 1 चेंडू 2 धावा.
आणि या सामन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जळगाव हा संघ विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच विश्वकर्मा गौरव संघ या सामन्यामध्ये पराजय विश्वकर्मा गौरव संघाचे मंडळ हार्दिक आभार. तसेच विश्वकर्मा संघाच्या कन्वीनरला विनंती करून त्यांनी आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं.